अगं, तुझ्यासारखी लेक असताना मला काही होणार आहे का? देवाने माझ्या डोळ्यावर अंधार टाकला असेल, पण त्यानेच तुझ्या रूपात मला एक तेजस्वी दीप दिला. तुझं अस्तित्व म्हणजे माझ्यासाठी मिळालेलं दैवी वरदानच आहे. तूच माझे डोळे आहेस. जर तू नसतीस तर माझ्या वाटा अंधारमय झाल्या असत्या. तूच मला सांगतेस की रस्ता कुठे आहे, मला काय करायचं आहे. तुझ्या प्रत्येक शब्दात, तुझ्या प्रत्येक पावलात मला वाटतं की देव माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक आहे. तुझ्या आवाजात मला माझ्या आयुष्याचं अर्थ सापडतो. माझं अंधारलेलं जीवन तुझ्या हसण्यानं उजळून निघतं ग पोरी. जरी मला दिसत नसलं तरी तुझ्या कलत्या वयापासून तूच तर आधार झालीयस माझा. नूतन, देवाने मला डोळे नाही दिले, पण तुला दिलं. तूच माझा प्रकाश आहेस. बर, आता रडत बसू नकोस. देवाने आपल्याला एकमेकांसाठी घडवलंय. तुला माझा आधार वाटतो, पण पण खरं सांगू, तुझ्या अस्तित्वामुळेच माझं जगणं चाललंय ग. मी तुझा बाबा असेन, पण तू माझ्यासाठी देवाच्या रूपाने मिळालेली एक आशा आहेस. तूच माझा बाप झाली आहे सगळं. आज तुला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहे ना. सकाळपासून तू एकटीच राबतीयस. म्हटलं थोडा हातभार लावावा. चुलीसाठी लाकडं हवी आहेत ना. गोडाधोडाचं करावं म्हणतो मंडळींसाठी. बर, खरं सांगा, तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी काय विशेष करणार आहेस? त्याला खुश कसं करणार आहेस? हे लग्न ठरलं तर मी अख्ख्या गावाला दूध वाटणार आहे. फक्त आता नकार नको यायला.